मी डॉक्टर रणजित गायकवाड. मी मूळचा लासूर स्टेशन येथील रहिवासी आहे. आपल्या ॲडव्हर्टायझिंग थ्रू मला मंजित प्रायव्हेटची माहिती मिळाली होती. मग आम्ही फ्लॅट्स बघायला आलो. त्यावेळेस ऑलमोस्ट कम्प्लिशनमध्ये होते फेस. आणि मग आम्ही डिसिजन घेतला. साधारण 1 वर्षापासून आम्ही इथे राहतोय. इथे राहण्याचा अनुभव खूप चांगला आहे. कम्पॅरेटिव्हली आपण जेव्हा डिस्कस करतो दुसऱ्या आमच्या मित्रांसोबत किंवा लोकांसोबत बाकीच्या, तर दुसऱ्या बिल्डर्सचा आणि ह्या बिल्डर्सचा एक्सपिरियन्समध्ये बऱ्यापैकी चेंजेस आहेत. त्यांच्या ज्या कमिटमेंट्स आहेत त्या पूर्ण करण्याचं प्रमाणही खूप चांगल्या प्रमाणात त्यांचं आहे. बऱ्याच गोष्टी 2 वर्षापासून कम्प्लिशन मिळाले आपल्याला, तरी पण ते बघतायत आणखी बऱ्याचशा गोष्टींकडे. मला असं वाटतं की सध्या मंजित प्राईड असा एकमेव ग्रुप आहे जो पुणे मुंबईसारख्या कम्युनिटीज आपल्याला औरंगाबादला प्रोव्हाइड करतो किंवा त्यांनी जसं कन्सेप्ट आणलाय. इनिशियली पहिले छोट्या स्कीम्स किंवा छोटे सोसायटीजमध्येच लोक इन्व्हेस्ट करायचे, पण मंजित प्राईडच्या ज्या सोसायटी स्कीम तुम्ही बघणार तर त्या वेल मेंटेन्ड आहेत. जे आम्ही सर्व म्हणजे बघितलंय, नॉर्मली असं होतं की हँडओव्हर केल्यानंतर त्या सोसायटीज किंवा ते मेंटेन होत नाही, त्या अम्युनिटीज मेंटेन होत नाही. सोसायटी चांगल्या प्रकारे फंक्शन करते. त्यांनी तशी ती सिस्टीम दिली करून की त्या सोसायटीज फंक्शन करत राहतील चांगल्या प्रकारे. कम्पॅरेटिव्हली म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी आय विल रेट 10 आउट ऑफ 10. इनिशियली आपल्याला वाटू शकतं की प्राइसिंग जास्त आहे का किंवा काय, पण ज्यावेळेस आपण इथे राहायला येतो त्यावेळेस कळतं की ॲडेड बेनिफिट्स जे आहेत ते ॲक्च्युली आपण यूज करतो. की नवीन आपल्याला औरंगाबादमध्ये हा कन्सेप्ट नव्हता की एक मोठी सोसायटी, मग त्याचे त्याचे ॲम्युनिटीज, प्ले एरिया. तर आता ह्या गोष्टी ज्यावेळेस आपली मुलं तिथे खेळतील किंवा आपण ज्यावेळेस यूज करू त्यावेळेस त्याचं व्हॅल्यू फॉर मनी आपल्याला कळतंय. मी म्हणेल की व्हॅल्यू फॉर मनी 10 आउट ऑफ 10. मेंटेनन्स किंवा कम्प्लिशनच्या कमिटमेंट जे असतील त्या 10 आउट ऑफ 10. आणि अदरवाईजही कुठली कंप्लेंट नाही त्यांच्याविषयी. ज्या आम्ही आतापर्यंत बोललोय त्या त्यांनी त्या ॲड्रेस केल्यात. मंजित प्राईड ग्रुपमध्ये मी साधारण 2-2.5 वर्षापासून कनेक्टेड आहे. म्हणजे दिस इज माय फर्स्ट इन्व्हेस्टमेंट इन देअर प्रोजेक्ट्स. आणखी चांगले प्रोजेक्ट्स येतील आणि होपफुली जर अपॉर्च्युनिटी झाल्या तर आम्ही आणखी त्यात इन्व्हेस्ट करायला विलिंग असतो नेहमीच.